पुढची बातमी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणामध्ये। या प्रकरणातली एक मोठी अपडेट समोर येते। कुटुंबियांचा प्रकाश आंबेडकरांच्या भेटीमध्ये खळबळजनक आरोप त्यांनी केलेला आहे। मृत्यूनंतर पोलिसांनी 50 लाख रुपये आणि नोकरीचं आमिष दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे। सोमनाथ सूर्यवंशींच्या भावांनी हा खळबळजनक आरोप केलेला आहे। पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर आता त्यांनी हा गंभीर आरोप केला आहे। आपले वंचितचे सरपंच माझ्या गावचे युवराज चौधरी ते आयडी साहेबांशी बोलत होते। तुम्ही हे असं घटना झाली आणि तुम्ही त्या लोकांना विचारले, ते प्रश्न विचारत होते, त्यांचं चालू होतं। म्हणजे गोरबंड माझ्या जवळ आले आणि कोणाचं नको ऐकू, वाटलं तर तुला मी दोघे दोन्ही भावांना ग्राउंडसाठी प्रशिक्षण देऊ आणि 50 लाख ऐकलं नाही। आपले वंचितचे सरपंच माझ्या गावचे युवराज चौधरी ते आयडी साहेबांशी बोलत होते। तर पोलीस कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झालेला होता आणि या प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीमध्ये हा अत्यंत गंभीर आरोप केलेला आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी उमेश आलोणे सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश, एक वेगळा अँगल या आरोपांमुळे मिळू शकतो या प्रकरणाला, काय नेमकं समजतं याबाबत? निश्चितच अमोल, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अनेक नवीन माहिती प्रत्येक दिवशी समोर येत आहे। आणि आज जेव्हा अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांची सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी भेट घेतली, तेव्हा प्रकाश आंबेडकरांशी बोलताना त्यांनी अनेक गोष्टी त्यांच्याशी शेअर केल्यात। त्यामध्ये प्रामुख्याने एक मोठा आरोप जो आहे, मोठी गोष्ट जी आहे ती आंबेडकरांना त्यांनी सांगितली। जेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला, त्यानंतर काही पोलीस अधिकारी त्यांना भेटले आणि या संपूर्ण प्रकरणानंतर तुम्ही शांत बसा, तुम्ही तुम्हाला 50 लाख रुपये आणि नोकरी देऊ असा आमिष दिल्याचा मोठा जो दावा आहे तो सोमनाथ सूर्यवंशी यांचे भाऊ प्रेमनाथ सूर्यवंशी यांनी केलेला आहे। आणि यानंतर ज्या पद्धतीने प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात पेटलं, मात्र पोलिसांनी हे प्रकरण निपटण्यासाठी त्याच्या कुटुंबियांना आमिष दिल्याची जी बाब आहे ती आज समोर आली असं म्हणता येईल आपल्याला। निश्चितपणे या सगळ्या प्रकरणाची आता पुढे काही दखल घेतली जाते आहे का? कशा प्रकारे आता तपासाला वेगळी दिशा मिळू शकते या सगळ्या आरोपांनंतर? अमोल, आज प्रकाश आंबेडकरांना जी भेट घेतली सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी, एकंदरीत जो तपास सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं त्याच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू आहे, तर एकंदरीत तपास व्यवस्थेवर आणि यंत्रणेवर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियाचा विश्वास नाही आणि त्यामुळे आपला संपूर्ण विश्वास प्रकाश आंबेडकरांवर असून त्यांनीच या प्रकरणात आता आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। आणि प्रकाश आंबेडकरांनी आधीपासून या प्रकरणात दोषींवर कारवाई करून सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी जी आहे ती सरकारकडे लावून धरलेली आहे। आणि आज हा जो दावा करण्यात आलेला, त्यानंतर प्रकाश आंबेडकर सरकारचे नेमकं कोणती मागणी गोष्टी समोर येतात काही पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। अमोल, निश्चित धन्यवाद उमेश या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।